तर सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट सुद्धा येत आहे, की जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा पहिल्या आठवड्यात पाऊस कसा राहणार आणि हे आता 22 तारखेपासून वातावरण कसं राहणार? तर त्याबाबत शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. आज 17 मे 2026. हो, बरोबर सर. 17, 18, 19 काय होईल? कोकणपट्टी ते घाटमाथा परिसरात पाऊस चालू राहील. हो, कोकणपट्टीकडे. हो, बरोबर. आपल्याकडे नाही येणार ते. हां, नुसतं आभाळ राहील आणि गरमी वाढेल. हो, पण त्याच्यानंतर काय होईल? 22च्या नंतर 23 हो. तारखेपासून हां, मग पुन्हा आणखीन थोडा पाऊस पश्चिम महाराष्ट्राकडे वाढेल. 23 तारखेपासून. 23 पासून. मग हो, त्याच्यामध्ये काय होईल? अहिल्यानगर, पुणे, हो. पुणे जिल्हा, सातारा, हां, कोल्हापूर, हां. सांगली, हो. इकडे बीड जिल्हा ह्या परिसरात मग काय होईल? 23च्या नंतर थोडा पाऊस वाढायला सुरुवात होईल. 23 तारखेच्या नंतर. हो. हो. 23 ते मग 23 ते 27 मग 23 ते ते पाऊस 27. मग चांगला पाऊस पडेल. म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यात. हो. म्हणजे 27, 28, 29, 30च्या दरम्यान. हां, हां, हां. मग पश्चिम महाराष्ट्राकडे जरा चांगला पाऊस पडणार आहे. हो का? मात्र सर मग आपल्याला मग त्या त्याच्यामध्ये पावसामध्ये कोल्हापूर जिल्हा जास्त राहील. हो, सातारा जिल्हा खूप पडेल. हो, कोकणपट्टी तर सगळीकडेच राहील. हो, पुणे जिल्ह्यात चांगला म्हणजे पुणेकरांना आता लवकरच पाऊस पाहायला भेटेल. हो, हो. त्याच्यानंतर अहिल्यानगर पाऊस जास्त राहणार. बीड जिल्ह्यात देखील जास्त राहणार. हो, आणि त्याच्यानंतर परभणीपर्यंत राहील. हो. जालन्याला मात्र 28 पासून जालना जिल्ह्यात 28 तारखेपासून येईल पाऊस. हो का? जालना 28, 29, 30च्या दरम्यान. हां, 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 हां. जालना जिल्हा हो, आणि इकडे जळगाव, नाशिक हे मात्र 25, 26, 27च्या दरम्यान येईल. हो, हो. बरोबर. मात्र सर विदर्भात नाही येणार हे पाऊस सध्या विदर्भ विदर्भात हे पाऊस राहणार नाही समजा. नाही, जून हो, मध्ये येणार. हो. हे मात्र मान्सून पूर्व पाऊस फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग. हां, हां.